अर्धवट पुलावरून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास। वेगाव ग्रामस्थ आक्रमक। मारेगाव ते वेगाव मार्गावरील प्रकार। कंत्राटदाराने बांधकाम ठेवले अर्धवट। बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। मारेगाव ते वेगाव मार्गावर काही महिन्यांपूर्वी ठेंगणा पूल उंच करण्यासाठी निधी मंजूर केला होता। पुलाच्या कामाला सुरुवातही करण्यात आली। पावसाळा सुरू झाल्याने सदर काम अर्धवटच सोडण्यात आले। परिणामी ग्रामस्थांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करावी अशी मागणी होत आहे। मारेगाव ते वेगावच्या काही अंतरावर अत्यंत ठेंगणा पूल होता। थोडा पाऊस आला तरी या पुलावरून पाणी राहत होते। परिणामी वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होत होता। यामुळे उंच पुलाचे काम मंजूर करण्यात आले। सदर कामास कंत्राटदाराने सुरुवातही केली, पण ते अर्धवट सोडण्यात आले। वेगाव येथील नागरिकांना जीवाची पर्वा न करता पाण्यामधून प्रवास करावा लागत आहे। पुलाचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नसल्याचे, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या पाण्याच्या प्रवाहामधून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। मात्र या प्रवासादरम्यान अपघाताची शक्यता बळकावली आहे। मी प्रकाश कळसकर वेगाव येथील रहिवासी आहे। वेगाव येथील वेगाव येथील जे मुख्य रस्ता आहे, वेगाव ते बोर्डा वणी हा आमचा मुख्य मार्ग आहे। ह्या मार्गाला जाणारा आमच्या वेगावजवळील पूल, उदाहरणार्थ जंबोरा या पुलाचं नाव आहे। ह्या पुलाचा बांधकाम जवळपास 10 महिन्यापासून सुरू आहे। तरी ह्या बांधकामाचे काम खूप संथ गतीने सुरू आहे। तर ह्या पुलाचे बांधकाम 10 महिन्यापासून सुरू आहे। तरी ह्या पुलाचे बांधकाम खूप संथ गतीने सुरू आहे। तरी मी त्या ठेकेदाराला सांगितले आहे की हा वेगावचा मुख्य मार्ग आहे, तरी ह्या पुलाचे काम खूप लवकरात लवकर करण्यात यावे। कारण की पावसाळा आल्यानंतर आमच्या गावाला जाण्यासाठी खूप अडथळा आहे। कारण की आमच्या गावात हा मुख्य मार्ग आहे। आज सकाळी जवळपास मी 8 वाजता ह्या पुलावर आलो होतो। तेव्हा ह्या पुलावर फुल म्हणजे एक तर गाडीसुद्धा, एखादी कोणतं वाहनसुद्धा निघत नव्हते। मला अर्जंट काम असल्यामुळे मी आलो होतो। तेव्हा ह्या ठेकेदाराला म्हणजे आता जो दिवाणजी आहे त्याला फोन केला होता। तेव्हा ह्या दिवाणजीने मला काय ठेकेदाराचा मोबाईल नंबर किंवा दिला नाही। तेव्हा म्हणजे आमच्या गावासाठी खूप अडचण आलेली आहे। तरी ह्या पुलाचे काम खूप लवकरात लवकर करावे किंवा अन्यथा ठेकेदार कारवाई करण्यात यावी, ही फक्त आमची एक ग्रामवासियांची एक विनंती आहे।